नमस्कार. साने कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मध्यंतरी मी एक व्हिडिओ बनवला होता की म्हातारपणी मुलांबरोबर सुनांबरोबर राहावं का. एक ठराविक वर्गाकडून या विषयावर तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा म्हणून सारखं कॉमेंट्समध्ये येत होतं, म्हणून तो मी व्हिडिओ केला होता. त्याला 3 लाखाच्या वर व्ह्यूज मिळाले. म्हणजे मलासुद्धा तो व्हिडिओ बनवताना एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं, पण 3 लाखाच्या वर व्ह्यूज मिळाले आणि तेवढ्याच खूप छान सकारात्मक प्रतिक्रिया लोकांनी लिहिली आहे. काही जणांनी मात्र प्रश्न विचारले की आम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या एकत्र राहणं वेगळं राहणं शक्य नाही आहे, त्यामुळे आम्हाला एकत्र राहावं लागतं, तर ह्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. तर नक्की सांगेन, पण मी परत सांगते तुम्हाला की मी एवढी मोठी नाही आहे की तुम्हाला मार्गदर्शन करणार. तर एक मैत्रीपूर्वक सांगते बरं का, एक मैत्रीण म्हणून तुम्हाला सांगते, तुमची सखी म्हणून सांगते की आपण ज्येष्ठ झालो म्हणजे कसं वागलं पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये तारतम्य राहिलंच पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती ही आदर्श कुटुंब पद्धती आहे, पण ह्या एकत्र राहताना मात्र दोन्ही पिढींनी खूप समजूतदारपणा दाखवायला पाहिजे, नाहीतर एका कुठल्या तरी पिढीची कुतरहोड होते. जर घराचं गोकुळ करायचं असेल तर दोन्ही पिढीची तेवढी जबाबदारी आहे. आता आपण ज्येष्ठांकडे आणि मग त्याच्यानंतर शेवटी मी तरुणांनीसुद्धा कसं वागायचं हे सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ज्येष्ठांनी तरी काय करायचं, तर आपण आता रिटायर्ड झालेलो आहोत, तर आपल्याला बाहेर जायची काही गडबड नाही. तेव्हा जे बाहेर जाणारे आहेत, मुलं सुना, शाळा कॉलेज गाठायचं, ऑफिस गाठायचं आहे, तर त्यांना पहिले आवरू द्यावं. वॉशरूम आणि बाथरूम सगळं त्यांच्यासाठी मोकळं ठेवावं. ते गेल्यावर तुम्ही आवरा ना. आपण दिवसभर रिकामच असतो. अगदी पूर्वी आपण सगळं लवकर आवरलेलं आहे, पण आता मुलांच्या जाण्या येण्यावर आपलं वेळापत्रक ठरवायचं, जेणेकरून कुठे शाब्दिक चकमक होणार नाही. दुसरा पॉईंट की तुम्ही वॉश बेसिन, वॉशरूम, बाथरूम हे जेव्हा वापरता तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक वापरायचं, स्वच्छता ठेवायची. असं म्हणायचं नाही की आता मी काय म्हातारं झालो, कसे वागलं तर चालेल, नाही. हा कोपरासुद्धा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुमची पण आहे, हे लक्षात ठेवा. अजून एक प्रश्न म्हणजे तुम्ही कुठलेही कपडे घालून बसायचं, गबाळासारखं राहायचं. पुरुषांनी बरमुडा घालायचा दिवसभर आणि बायकांनीसुद्धा कळकट गाऊन घालायचे, भरपूर ऑइंटमेंट लावून बसायचं. शक्यतो हे टाळा, जेणेकरून घरामधलं वातावरण जर प्रसन्न असेल तर जे तुमच्याकडे आहे, आता नवीन घ्यायची काही गरज नसते आपल्याला, आहे त्याच तुमचे कपडे छान स्वच्छ नीटनेटकं राहा, जेणेकरून घरातलं वातावरण प्रसन्न राहतं. प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी तुमचीच आहे म्हटलं तरी चालेल. तिसरा मुद्दा की जेवताना तुम्ही जेव्हा जेवता, आजकाल तर काय होतं माहिती आहे का, सकाळी तर सगळे बाहेर पडलेले असतात, डबे नेलेले असतात, त्यामुळे रात्रीचं जेवण मात्र एकत्र असतं. हे जेवताना मात्र तुम्ही अजिबात मुलांसमोर इवळायचं नाही की माझं हे दुखतं नाही. परत बऱ्याच जणांना सवय असते बरं का, की म्हणायचं मला आता बाबा जेवण जात नाही रे बाबा, आता काय माझं मरण जवळ आलं आहे, माझ्या अर्ध्या पोचल्या. कशाला? जेवणाच्या टेबलावर मरणाच्या गप्पा कशाला? या अशा नकारात्मक बोलण्यामुळे समोरच्या पिढीच्या जेवणावर सुद्धा परिणाम होतो की नाही. तेव्हा छान हास्यविनोद करत तुम्ही जेवा. आता बरेच जणं मुलंसुद्धा हॉटेलिंग करतात. हॉटेलिंग करताना मुलं तुम्हाला हौशेनी जर बाहेर नेली तर तुम्ही उगीच समोरच्या अन्नपदार्थाला नावं ठेवायची नाही की हा पिझ्झा असाच होता, हा नान पातळ होता, भाजीला काही चव नव्हती, असं नावं ठेवायची नाही. जर तुम्हाला पटत नसेल तर घरीच सांगा की हो बाबा मी आपल्या घरी माऊ खिचडी करीन, थालपीठ लावीन, मी माझ्या आवडीचं करीन. असं जर तुम्ही नावं ठेवत राहिला अन्नाला तर मुलं तुम्हाला हॉटेलिंगला नेणार नाही, हे पण लक्षात घ्यायचं.
बरेच जणांना सवय असते की जेव्हा मुलं बाहेर पडणार आहेत स्वतःही पटापटापटा आवरायचं आणि गाडीत जाऊन बसायचं किंवा मागे लागायचं की मी पण तुमच्याबरोबर येते, कारण मी दिवसभर बसून कंटाळलेले आहे. शक्यतो हे टाळायचं, कारण मुलांचा वेग वेगळा असतो, मुलांचा माहोल वेगळा असतो. तर तुम्ही कशाला, तुम्ही त्याच्यापेक्षा कुठेतरी ज्येष्ठ नागरिक संघाला जॉईन व्हा, समवयस्कांमध्ये रमा, सहलीला त्यांच्याबरोबर जा. आज कितीतरी अशा ट्रॅव्हल टुरिझम कंपनी आहेत की त्या ज्येष्ठांसाठी सहली अरेंज करतात. तिथे 1-2 दिवसाच्या सहलीला नक्की जा. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या अगदी तुम्ही कटाक्षाने पाळा की जेणेकरून तुमच्या 2 पिढींमध्ये खूप छान असं वातावरण राहील आहे. अजून एक झोपेच्या बाबतीत सांगते बरं का, की बरेच जणांना दिवसभर काय होतं, काम नसतं, मोबाईल बघायचा आणि दिवसभर आपलं डुलक्या काढायचा. त्यामुळे मग रात्री झोप येत नाही आणि मग जोरजोरात म्हणत राहायचं, आई आई गं मला झोप येत नाही, आई गं मला झोप येत नाही. अहो कशी येईल, दिवसभर तुम्ही एवढी झोप काढलेली असते तर रात्री झोप येणार नाही. आणि जेव्हा तरुण पिढी दमून घरी आलेली असते तेव्हा जर तुम्ही असं बडबडत राहिला तर त्यांना तरी झोप येईल का? सगळं घर डिस्टर्ब होईल. त्यावेळेस तुम्ही ध्यान करा, नामस्मरण करा, वाचन करा. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या अगदी तुम्ही जर पाळल्या तर तुमचं अगदी छान म्हातारपण सुखकारक जाईल. मी जेव्हा तरुण होते तेव्हा आमच्या वाड्यामध्ये ना एक काकू होत्या बरं का. तर त्यांचं मला खूप शिकण्यासारखं वाटलं की त्यानं त्यांचा मुलगा ऑफिसमधनं यायच्या वेळेस त्या काय करायच्या, बाहेर मंदिरात निघून जायच्या आणि जवळपास 2.5-3 तास बाहेर असायच्या. सुरुवातीला मला असं वाटलं की अरे एवढ्या काय या बाहेर राहतात, पण नंतर लक्षात आलं की घर लहान आहे. मुलगा आणि सुनेला स्पेस देण्यासाठी त्या 2.5-3 तास भजन समवयस्कांमध्ये छान रमायच्या आणि मग घरी यायच्या. हे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की अरे हो, मलासुद्धा म्हातारपणी हे असं वागायला पाहिजे. तर आजूबाजूला निरीक्षण करा, ज्यांचं घर गोकुळ आहे कसे वागतात. थोडा हट्टीपणा ज्येष्ठांनी कमी केला पाहिजे बरं का. आता मात्र तरुण पिढीला सांगते की तरुण पिढीनेसुद्धा ज्येष्ठांची काळजी घेतलीच पाहिजे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आज तुमच्या मुलांना सांभाळतात, कुठल्याही डे केअरमध्ये इतकं प्रेमाने पैसे देऊनसुद्धा सांभाळणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की पैसा टाकलं तर सगळं मिळतं, असं नाही. जे तुमचे आईवडील नातवंडांना सांभाळतील इतके संस्कार, चांगले संस्कार कोणीही करणार नाही. बाहेर जायची वेळ आली तर तुम्ही आईवडिलांना तुम्ही प्रेमाने घेऊन जा. नसेल शक्य तर तुम्ही त्यांच्यासाठी कधीतरी अधेमध्ये कधीतरी छोट्या छोट्या ज्या सहली असतात ते तिथे नाव नोंदवा. कधीतरी ऑफिसमधनं येताना हॉटेलिंग जर आईवडिलांना आवडत नसेल तर कधीतरी त्यांच्या आवडीचं, आता जनरेशन गॅप आहे, त्यांना काही पिझ्झा बर्गर आवडणार नाही तर कांदा भजी आणा, वडा आणा. अशा छोट्या छोट्या गोष्टी आणल्याने ते सुद्धा सुखावून जातील. कधीतरी वडिलांना एखादा छान टी शर्ट आणा, आईला छोटंसं गिफ्ट आणा. अपेक्षा नसते, पण जर तुम्ही प्रेमाने केलं म्हणजे मुलांनी आपल्यासाठी काहीतरी केलं हे खूप सुखावणारं असतं. जर तुमच्या आधीमध्ये जर ज्येष्ठ आले तुमच्या बाहेर पडण्याच्या ह्याच्यामध्ये तर सौम्य शब्दांनी सांगा. कुठेही तुमच्या बोलण्यामध्ये कुठेही तिरसटपणा नको. असं जर तुम्ही छान वागलं आणि आर्थिक व्यवहारसुद्धा तुमचे अगदी छान एकमेकांच्या सहकार्याने झाले तर अगदी घराचं गोकुळ होईल. तसंच शारीरिक व्याधी ज्येष्ठांना काहीतरी होणार, तुम्हीसुद्धा कधीतरी म्हातारे होणार आहे हे लक्षात ठेवायचं की ज्येष्ठांना वयापरत्वे काहीतरी आजार होणार, त्यांची काळजी तेवढीच तुम्ही घ्यायची आहे. तर मला वाटतं मी दोन्ही पिढींना सांगितलं आहे आणि तरुण मुलांना सांगते की आज तुम्ही माझ्या मुलांसारखे आहात म्हणून मी तुम्हाला हे प्रेमपूर्वक सल्ला दिलेला आहे आणि मोठ्यांना मैत्रीपूर्वक सांगितलेलं आहे. मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.